правда назад, черный каскад. Вижу твой взгляд, степь многояд. Мог тебя взять, но ты не моя. Когда тебе цена посчитать потери, суммы нули, погибать на сцене. Снова один, прогуляюсь без тени, заливай лик, поцелуй на шее. Как там бар, правда назад, черный каскад. Вижу твой взгляд, степь многояд. Мог тебя взять, но ты не моя. कळणार त्यातलं तुला आधी स्टॅटिक जीके आणि बँकिंग अवेअरनेस शिकून घ्यावं लागेल. जेव्हा तुझ्या ह्यावाल्या गोष्टी परफेक्ट होतील तेव्हा तुझा जीएचा बेस बनेल बेस. मग तू करंट अफेअर शिक जर तुला लक्षात येत असेल. आणि आजपासूनच एसबीआय ची तयारी चालू कर. तेव्हा एसबीआय ला 50 मार्काला जीए आहे त्याच्यामध्ये तुला कुठे 30+ मार्क पडतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग येणाऱ्या महत्वाच्या एक्झाम म्हणजे आयबीपीएस पीओ मेन्स, एसबीआय क्लेरिकलची प्री आणि मेन्स, सोबत एसबीआय पीओ मेन्स, काही लोकांची फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम असेल किंवा आरबीआय ची असिस्टंटची येणारी नोटिफिकेशन असेल. या सर्वच एक्झाम साठी आपली एक नवीन जनरल अवेअरनेसची बॅच बेसिक टू डिफिकल्ट किंवा एकदम बेसिक पासून तर एकदम हार्ड लेवल पर्यंतच्या सगळ्याच गोष्टी आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहेत. स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 4.0. याआधी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 1.0, 2.0 आणि 3.0 ला भरपूर मोठा प्रतिसाद भेटल्यानंतर कंटिन्युअस मुलांचे कॉल किंवा मेसेजेस की नवीन अपकमिंग टार्गेटेड एसबीआय किंवा टार्गेटेड आयबीपीएस पीओ, एसबीआय पीओ किंवा अपकमिंग एक्झाम साठी अशी टार्गेटेड बॅच कोणती चालू होणार आहे का. तर त्यासाठी आता उद्यापासून म्हणजेच 2 नोव्हेंबर पासून स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 4.0 आपण लॉन्च करतोय. आता सर एकंदरीत या स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 4.0 मध्ये काय काय घेणार आहे, किती महिने तिची व्हॅलिडिटी असणार आहे, फीज स्ट्रक्चर त्या बॅचचं काय असणार आहे, सोबत सर रोज किती लेक्चर होणार आहे, टेस्ट वगैरे या सगळ्याच बद्दलची मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. आपल्या बॅचचं नाव असेल स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 4.0 जी की टार्गेटेड फॉर अपकमिंग IBPS PO मेंस, SBI क्लर्क, SBI PO, FCI and all upcoming exams. हे एक्झाम साठी ही एक महत्वाची बॅच आपण चालू करतोय. सोबत जर आपण विचार केला बघा, टार्गेटेड फॉर IBPS PO किंवा SBI क्लर्क, SBI PO ह्या सगळ्याच बॅचेसाठी जी टार्गेटेड बॅच आहे ह्या बॅचची व्हॅलिडिटी 6 महिन्यांची असणार आहे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 31 एप्रिल पर्यंत ह्या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. म्हणजे या बॅच मध्ये आयबीपीएस पीओ ची एक्झाम, एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओ, आरबीआय असिस्टंट आणि एफसीआय ह्या सगळ्याच अपकमिंग एक्झाम याच्यामध्ये कव्हर होईल. हा वाला एक महत्वाचा मुद्दा. सर फीज किती आहे तर 1,500 रुपये फीज आहे. रोज डेली 2 लेक्चर म्हणजे रोज 2 लेक्चर असेल ह्या बॅच मध्ये. कसे असेल काय असेल, एका स्लॉट मध्ये करंट अफेअर वाला पार्ट चालेल, एका स्लॉट मध्ये स्टॅटिक बँकिंग वाला, स्टॅटिक जीके वाला पार्ट चालेल. ह्या सगळ्या पद्धतीने ही वाली बॅच रन होईल. सर एकंदरीत डेली 2 लेक्चर हे लाईव्ह असतील की रेकॉर्डेड असतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे ते लेक्चर लाईव्ह होईल तेव्हा पाहायला वेळ नाही भेटला, लगेचच्या लगेच ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पण अवेलेबल असेल. अशा दोन्ही फॉर्मॅट मध्ये हे वाले लेक्चर्स अवेलेबल असतील. फीज 1,500 रुपये आणि व्हॅलिडिटी 6 महिन्यांची. सर एकंदरीत जर आपण विचार केला बघा, त्याच्यासाठी आपला पहिला महत्वाचा मुद्दा होतो सर ह्या जे कोर्स आहे ह्या कोर्सचे फीचर्स काय काय, याच्यामध्ये तुम्ही काय काय घेणार आहे. तर बघा याच्यामध्ये आपण एकंदरीत सगळ्यात सुरुवातीला जर विचार केला आपण तर बँकिंग अवेअरनेस मी पुढे तुम्हाला सांगणार आहे महत्वाचं का बरं आहे, का बरं आपल्याला हे करायचंय, मागचे झालेले 3 पेपरचा पॅटर्न कसा होता, या सगळ्याच गोष्टींबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेन. बघा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये आपण घेणार आहे बँकिंग अवेअरनेस. बँकिंग अवेअरनेसचे जवळपास 6 महिन्यांचे प्रत्येक महिन्याचं करंट बँकिंग वेगळं आणि स्टॅटिक बँकिंग वेगळं. स्टॅटिक बँकिंगचे 15 लेक्चर 15+ लेक्चर याच्यात असतील आणि करंट बँकिंगचे पण 15+ लेक्चर्स याच्यात असतील. 15 म्हणजे 18+ लेक्चर्स याच्यामध्ये असतील. सोबत जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक बँकिंग म्हणजे तो वाला पार्ट तुम्हाला या वर्षीच्या आरआरबी पीओ मध्ये दिसला होता. आणि खरंच ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल जनरल अवेअरनेस 1.0, 2.0 किंवा 3.0 केली अशा सर्वच विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा आरआरबी पीओ च्या एक्झामला झालेला आहे.
मग त्या हिशोबाने हिस्ट्री ऑफ बँकिंग पासून सरपेसी काय, एनपीए काय, पीसीए प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन काय, मॉनिटरी पॉलिसी कमिटी मेंबर, मॉनिटरी पॉलिसी कशी रन होते, टाइप्स ऑफ अकाउंट, टाइप्स ऑफ चेक किंवा अशा भरपूर गोष्टी तुम्हाला ह्या स्टॅटिक बँकिंगच्या पार्ट मध्ये भेटतील. सोबत सोबत बँक कुठे कुठे न्यूज मध्ये असे प्रत्येक महिन्याचे 3 लेक्चर असतात. बँक कुठे कुठे न्यूज मध्ये असे 6 महिने जवळपास एक 18 लेक्चर. ह्या हिशोबाने इथं 30+ लेक्चर तुम्हाला बँकिंग अवेअरनेसच्या बॅच मध्ये पाहायला भेटतील. सोबत सोबत सर करंट अफेअर्सचे लेक्चर. सर बॅच तर तुम्ही नोव्हेंबर मध्ये चालू करताय, हा वाला मुद्दा नीट समजून घ्या. बॅच नोव्हेंबर मध्ये चालू करताय. इथं करंट अफेअर आम्हाला कुठून कुठे भेटल, तुम्हाला करंट अफेअर भेटेल जून 2022 टू एप्रिल 2023. मग सर जून, जुलै आणि ऑगस्ट ह्या 3 महिन्यांचे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये भेटतील, कारण ते ऑलरेडी झालेले. जून, जुलै आणि ऑगस्ट, जून, जुलै अँड ऑगस्ट रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे सगळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये हे वाले लेक्चर्स अवेलेबल असतील. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च करंट अफेअर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि जून, जुलै, ऑगस्टचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये. म्हणजे असं जवळपास जून पासून तर नेक्स्ट एप्रिल पर्यंत, म्हणजे मे जर सोडला तर जवळपास 10 ते 11 महिन्यांचं करंट अफेअर 2022-23 ह्या बॅच मध्ये कव्हर होईल. सर स्टॅटिक जीके पूर्ण याच्यात कव्हर होईल. इम्पॉर्टंट डेज पूर्ण कव्हर होतील. 12 महिन्यांची 130 पेक्षा जास्त डेज तुमच्याकडून पाठ करून घेण्यात येतील. 1-2 डेज विचारतात. नॅशनल पार्क, डॅम, मिनिस्ट्री, डान्स किंवा वेगवेगळे जे पूर्ण स्टॅटिक वाला जो पोर्शन आहे, पूर्ण स्टॅटिक वाला पोर्शन एकदम शॉर्ट ट्रिकने याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर हा वाला एक महत्वाचा मुद्दा, स्टॅटिक जीके पूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. गव्हर्नमेंट स्कीमचं वेटेज मागच्या वर्ष 2 वर्षापासून बऱ्यापैकी वाढतंय आणि त्याच गव्हर्नमेंट स्कीमवर प्रत्येक दिवशी 3 गव्हर्नमेंट स्कीमच्या हिशोबाने एक 18च्या आसपास गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला 6 लेक्चर मध्ये शिकवत येतील. प्रधानमंत्री जनधन योजना काय आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे, जीवन ज्योती विमा योजना काय आहे, त्याच्यानंतर तुमची पीएम कुसुम काय आहे, किसान क्रेडिट कार्ड काय आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असेल, किसान मानधन योजना असेल, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट असेल, अशा मल्टिपल गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला या सेशन मध्ये पाहायला भेटतील. तर सर्व गव्हर्नमेंट स्कीम पण याच्यामध्ये कव्हर करून घेतल्या जातील. सर प्रत्येक वीकेंडला इथून पुढे एसबीआयचा पेपर असेल किंवा अपकमिंग पेपर असेल, टेस्ट अँड त्या टेस्टची अनालिसिस एक 6+ मेगा टेस्ट अँड त्या टेस्टची अनालिसिस ह्याच बॅच मध्ये असेल. सर हे झालं फक्त लेक्चर. तुम्ही स्टॅटिक जीके पूर्ण कव्हर करून घेता ते. तुम्ही बँकिंग अवेअरनेस आणि करंट बँकिंग अवेअरनेस पण पूर्ण करून घेता ते. तुम्ही करंट अफेअर पण पूर्ण करून घेता ते. पण सर मेन्स पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू साठी पुन्हा वेगळं काय असेल का, तर अजिबात नाही. ही बॅच ज्या लोकांनी जॉईन केले अशा सगळ्या लोकांसाठी मॉक इंटरव्ह्यूज आणि सोबत विचार करता इंटरव्ह्यूचं गायडन्स आणि मॉक इंटरव्ह्यू हे ह्या बॅच मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला टीम सारखी मॉक इंटरव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूचं गायडन्स याच्यामध्ये प्रोव्हाइड करेल. तर हा एक महत्वाचा मुद्दा. ही फक्त मेन्सची बॅच नाही, तर सोबत इंटरव्ह्यूचं गायडन्स सुद्धा तुम्हाला या बॅच मधून भेटेल. इंटरव्ह्यूचं गायडन्स आणि मॉक इंटरव्ह्यू म्हणजे फायनल सिलेक्शन होईपर्यंत पूर्ण टीम सारखी तुमच्या पाठीशी उभी आहे. फायनल सिलेक्शन होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यातून प्रोव्हाइड करणार आहे. सर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला फीज कळाली किती आहे, बॅचची व्हॅलिडिटी कळाली एकंदरीत किती आहे, बॅच मध्ये फीचर्स काय काय ते पण मला मुद्दा कळाला. सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो इथं, तुम्ही एकंदरीत शिकवता कुठून. आम्ही मॅगझिन वाचतो, आम्ही हे न्यूज पाहतो, आम्ही तो वाला चॅनल फॉलो करतो, आम्ही हे वाला चॅनल फॉलो करतो. मी IBPS ला फॉलो करतो. IBPS चे ह्या वर्षीचे झालेले पेपर, ह्या वर्षी झालेले पेपर जर पाहिले तर RRB PO ला 40 पैकी 28 पेक्षा जास्त क्वेश्चन आपल्या लेक्चर मधून होते विथ प्रॉपर स्क्रीनशॉट विथ 100% प्रूफ, जे आपल्या सारथी GY अक्षय चोके नावाच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. म्हणजे 40 पैकी 28+ क्वेश्चन एकाच सोर्स मधून, एकाच व्यक्तीला फॉलो करा, 25+28+ मार्क पाडा. RRB PO, RRB क्लर्क 26+, IBPS क्लर्क 28+. ह्या क्वेश्चनचे स्क्रीनशॉट सह माझ्याकडे पुरावे अवेलेबल आहे. म्हणून सर मी IBPS ला फॉलो करतो. IBPS कसे चेंजेस करतात त्याच्यावर. आता IBPS ने काय केलं होतं, RRB PO पूर्ण स्टॅटिक बँकिंग वर पेपरच्या, स्टॅटिक बँकिंग म्हणजे तुम्हाला करंट अफेअर खूप येत आहे बाबा, काहीच उपयोग नाही.
सर मला खूप करंट अफेअर येत होतं, काहीच उपयोग नाही. तुझ्या बँकिंगच्या कन्सेप्ट क्लिअर आहे का, तुझी ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर आहे का, थोडा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर तुम्हाला इथं दिसला होता. सर मी आरआरबी क्लर्क कडे गेलो, मॅक्सिमम अपॉइंटमेंट स्टेटच्या न्यूज, आरआरबी क्लर्क आणि आयबीपीएस क्लर्क, स्टेटच्या न्यूज, गव्हर्नमेंट स्कीम, स्टॅटिक जी काही डेज वगैरे तो आला पार्ट मला इथं दिसला. पण आरआरबी पीओला मला पूर्ण स्टॅटिक बँकिंग किंवा फायनान्शियल अवेअरनेस मी ज्याला म्हणतो तो आला पार्ट मला दिसला. सर इथं काय असेल, मी पुन्हा म्हणाल इथं हा पण पीओचा पेपर आहे, हा पण पीओचा पेपर आहे. ऑफिसर लेवलला मॅक्सिमम असतं बँकिंग अवेअरनेस, मग ते दोन पार्ट मध्ये कव्हर होतं, स्टॅटिक बँकिंग आणि करंट बँकिंग. आरआरबी पीओला करंट बँकिंग विचार, स्टॅटिक बँकिंग विचारतं. मे बी आयबीपीएस पीओला स्टॅटिक बँकिंग विचारू शकता किंवा करंट बँकिंग विचारू शकता. काय विचारतील याची आपण खात्री आज देऊ शकत नाही. मी माझी एंडने पूर्ण कव्हर पाहिजे, मला सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम आल्या पाहिजे, मला पूर्ण स्ट्रॅटेजिक आलं पाहिजे, मला पूर्ण करंट अफेअर आलं पाहिजे, मला पूर्ण बँकिंग अवेअरनेस आलं पाहिजे, त्यातला स्टॅटिक वाला पार्ट आला पाहिजे, त्यातला करंट वाला पार्ट आला पाहिजे. मग तुम्ही आयबीपीएस ला म्हणा काहीही विचारा, मला सगळं येतंय. आणि रोज 2च तास द्यायचे, याच्यापेक्षा जास्त वेळ जीएला देऊ नका. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश वाला पार्ट आहे, त्या पार्टवर फुल फोकस करा. रोज मॅक्सिमम 2 तास, ते पण फक्त माझे लेक्चर करा. बाकी मी म्हणणार नाही तुम्ही लय जास्त करा, तेवढे लेक्चर करा आणि 100% तुम्ही भरोशावर राहा, 100% मार्क पडतील. रोज 2 लेक्चर करा, बाकी पूर्ण वेळ क्वांट इंग्लिशला द्या. ह्या हिशोबाने सर आयबीपीएस पीओला काय विचारतील काही विचारू द्या, मी माझे एंडने पूर्ण तयारी करतो. दरवर्षी जसं त्यांना विचारतात. सर एसबीआय क्लर्क 50 मार्काला जी डबल शिफ्ट मध्ये पेपर होतो. सर इथं पण स्टॅटिक वाला पोर्शन जास्त असतो, स्टॅटिक बँकिंग वाला पोर्शन जास्त असतो, अपॉइंटमेंट्स असतील तो वाला पोर्शन जास्त असतो. मी तिथं गोष्टी बघू. सर इथं पुन्हा पीओ येत आहे, पीओ आलं म्हणजे तुला बँकिंग कडे वळायचंय, पीओ आलं म्हणजे तुला फायनान्शियल अवेअरनेस कडे वळायचंय, तो वाला पार्ट इथे येईल. आणि आरबीआय असिस्टंटला पुन्हा ह्या क्लिरिकल सारखा पेपर येईल. वेळोवेळी मी लेक्चर मध्ये तुम्हाला सांगलच कसं येतं, काय येतं आणि कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. आपल्या सध्याच्या टार्गेटेड एक्झाम ह्या 4 आणि तुमची एफसीआय वाली एक्झाम, ह्या 5 एक्झाम आपल्या सध्या टार्गेटेड एक्झाम असणार आहे ह्या बॅच मधून. पुढचा महत्वाचा मुद्दा, सर बॅच जॉईन कशी करायची. उद्यापासून बॅच चालू होते. मी पुन्हा म्हणतोय 2 नोव्हेंबर पासून, हा व्हिडिओ मी 1 नोव्हेंबरला शूट करतोय, 2 नोव्हेंबर पासून बॅच चालू होते. बॅचचा टाइम काय असेल ते पण मी तुम्हाला सांगेल. त्याच्यात काही चेंजेस असेल तर ते आपण आपल्या ग्रुपवर टाकतच असतो. पण बघा बॅच परचेस कशी करायची, हाऊ टू परचेस बॅच. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, सारथी एज्युकेशन नावाचं चॅनल, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप डाउनलोड करा. त्याच्या खाली सारथी लर्निंग सेंटर असं लिहिलेलं आहे. हेच आपलं ऍप इन्स्टॉल करा. आपलं ऍप रिसेंटली अपडेट झालेलं आहे. तर सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे आपलं, सारथी एज्युकेशन, त्याच्या खाली सारथी लर्निंग सेंटर नावाचं हे वाला ऍप तुम्ही काय करा, इन्स्टॉल करा. हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या पुढे अशी स्क्रीन येईल, अशी काहीतरी स्क्रीन येईल. याच्या कोर्स मध्ये गेले तुम्ही, ऍप इन्स्टॉल केल्यानंतर एकदा मोबाईल नंबर विचारतील, मोबाईल नंबर टाकला, त्याच्यावर ओटीपी येईल, ओटीपी टाकला लगेच ऍप चालू होईल. ऍप चालू झाल्यानंतर तुम्हाला या कोर्स मध्ये जायचंय. कोर्स मध्ये गेले का लगेच इकडे अशा मल्टिपल बॅचेस दिसतील. त्याच्यामध्ये इथं मल्टिपल बॅचेस मध्ये जवळपास 3 दुने 6 नंबरला स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 4.0, ही स्पेशल जनरल अवेअरनेस 4.0 नावाची बॅच आहे. ह्या बाय नाववर क्लिक करा. बाय नाववर क्लिक केल्यानंतर लगेच ते तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा वेगवेगळ्या युपीआयच्या ऑप्शनलाच घेऊन जातील. तिथे जाऊन तुम्ही लगेच पेमेंट करू शकता. पेमेंट करून झाल्यानंतर पुढच्या सेकंदापासून लगेच तुम्हाला लेक्चर्स दिसायला लागतील. सर काय करायचं, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप डाउनलोड करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी, कोर्स मध्ये जायचं आणि स्पेशल जे बॅचला परचेस करून घ्यायचं. सर सोबत माझ्या बँकिंगच्या कन्सेप्ट थोडेसे वीक आहे. सर मला बँकिंगच्या ज्या कन्सेप्ट आहे ना ह्या इंग्लिश मधून समजत नाही, थोडंसं मराठी इंग्लिश मिक्सचर किंवा तुम्ही ज्या भाषेत सोप्या भाषेत समजून सांगता ना त्या सोप्या भाषेत मला पाहिजे आहे. तर तू त्यासाठी हे वालं बॅच सोबत हे बुक बाय कर. हे बुकची किंमत आहे 270 रुपये. कसं बाय करायचं हे मी सारथी एज्युकेशन औरंगाबाद आणि सारथी जी बाय अक्षय चोखे नावाच्या टेलिग्राम ग्रुपवर टाकेल. कोणत्या नंबरला पेमेंट करायचं, कोणता गुगल फॉर्म भरायचा. गुगल फॉर्म भरल्यानंतर भारतातल्या तू कोणत्याही कोपऱ्यामध्ये असू दे, पुढच्या 8 दिवसामध्ये हे वालं बुक तुझ्या घरी कुरिअर नेईल. ह्या बुक मध्ये मी प्रत्येक बँकिंगची कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेत लिहिलेली आहे. एकदम सोप्या भाषेत, आपल्या सोप्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, सोबत इंग्लिश भाषेमध्ये प्रत्येक कन्सेप्ट लिहिली आहे. तर तुम्ही ही कन्सेप्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला पण कामा पडेल, इंटरव्ह्यूला तर कामा पडेलच, सोबत विचार केला आपण तर तुमच्या मेन्सला पण हे वाला बुक खूप जास्त फायदेशीर झाले. याच्यामध्ये पूर्ण तुमचं स्टॅटिक बँकिंग कव्हर होतं. अशा पद्धतीने आपली उद्यापासून
उद्यापासून स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 4.0 चालू होते. बॅच 2 पार्ट मध्ये असेल. सकाळी 7 ते 8 बँकिंग अवेअरनेसचे सेशन असतील. बँकिंग अवेअरनेसचे जे उद्यापासून चालू होते बँकिंग अवेअरनेसचे, आणि संध्याकाळी अराउंड एक 6:15 ते 6:15च्या दरम्यान किंवा ह्या टाइम मध्ये चेंज पण होईल. करंट अफेअर चालू होणार आहे. करंट अफेअर सप्टेंबर महिन्याचा करंट अफेअर उद्यापासून आपण चालू करणार आहे. हे टाइमामध्ये थोडाफार मागे पुढे चेंजेस होतील, पण प्रत्येक लेक्चर तुम्हाला लाईव्ह सोबत रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पण अवेलेबल असेल, म्हणून तुम्ही ते लेक्चर कधीही पाहू शकता. म्हणून जर तुम्ही अपकमिंग एक्झामला टार्गेट करत असाल तर रोज 2 तास GA ला द्या आणि ह्या पद्धतीने द्या. कारण बघा, आपण क्वांट शिकताना बेसिक पासून शिकलोय, रिझनिंग शिकताना बेसिक पासून शिकलोय. आपण रिझनिंग मध्ये इनइक्वॅलिटी, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, अल्फा न्यूमरिक सिरीज, डिस्टन्स डायरेक्शन हे शिकलो, मग पझल सेटिंग शिकलो. क्वांट मध्ये पण नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, हवाला क्वाड्रेटिक इक्वेशन वर पार्ट शिकलो, मग DI केसलेट डायग्राम नंतर गेलो. पण GA मध्ये आपण तसं करत नाही. आपण डायरेक्ट करंट अफेअर मॅगझिन वाचतो. तसं नसतं राजांनो. प्रत्येक गोष्ट बेसिक पासून जावं लागते. तर GA मध्ये जायचं जर असेल तर आपल्या प्रॉपर तयारी करायची असेल तर बेसिक पासून जावं लागेल. ही बॅच तुम्हाला ह्याच वर्षी नाही, असं एखादा विद्यार्थी सर या वर्षी नाही पास झालो, पुढच्या वर्षीच्या एक्झामला पण हे स्टॅटिक वाला पार्ट वाया जाणार नाही. स्टॅटिक बँकिंग वाला पार्ट असेल किंवा स्टॅटिक GK वाला पार्ट असेल तो वाया जाणार नाही. तुम्हाला फक्त नव्याने करंट अफेअर करावं लागेल. तर चालेल, भेटूया उद्यापासूनच्या आपल्या चालू होणाऱ्या नवीन बॅच मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.